सर गेस्टला पोपटी हवी. काय बोलतो? हो. चला पोपटी बनवूया. नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत आपल्या नव्या कोरिया अशा व्हिडिओमध्ये. तर गेस्टनी आज आपल्याकडे पोपटीची डिमांड केली आहे आणि आपण तयार आहोत त्यांची डिमांड फुलफिल करायला. तर पोपटी असते काय? इट्स इज अ वन पॉट डिश असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. गुजरातीमध्ये उंबाडी असं पण म्हणतात. प्लस पोपटी हे जे आहे ना, कोकण रिजनमध्ये खूप जास्त फेमस आहे आणि हे स्पेसिफिकली फक्त हिवाळ्यामध्ये उपलब्ध असतं. त्याचं पण रिझन आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ मध्येपर्यंत बघा. तर पोपटीमध्ये काय करतात, बेसिकली एक पॉट घेतात, मटक्याचं भांडं घेतात, मटका घेतात. त्या मटक्यामध्ये सगळ्या भाज्या व्हेजिटेबल्स टाकतात. पोपटी एक नॉनव्हेज डिश आहे, त्याच्यामध्ये चिकन टाकलं जातं आणि चिकन सोबत ह्या ज्या वालाच्या शेंगा आहेत, वालाच्या शेंगा टाकल्या जातात, त्या हिवाळ्यात मिळतात. प्लस त्याच्यासोबत जर तुरीच्या शेंगा पण वापरल्या जातात. तुरीच्या शेंगा असतात आणि मग बटाटी, वांगी, शिमला मिर्च, गाजर, टोमॅटो, अंडी आणि मसाले वेगवेगळे टाकले जातात आणि एका मटक्यामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये हा भांबुर्डीचा पाला, ह्याला बोलतात भांबुर्डीचा पाला असतो, तो स्टफ करतात आणि त्या पाल्याला पूर्ण ते मटक्याचं झाकण लावतात आणि त्या झाकणाला पूर्ण आगीमध्ये टाकून देतात. पूर्ण आगीमध्ये टाकल्यानंतर ते फक्त विदाऊट पाणी, फक्त त्याच्या वाफेवर शिजतं आणि त्यातलं मटण आणि भाज्या अतिशय सुंदर अशा लागतात. अशी त्याची पूर्ण प्रिपरेशनची प्रोसेस आहे. तर आपण आता सुरू करूया व्हिडिओला. तर मित्रांनो, हे पूर्ण पोपटीचं प्रिपरेशन रेडी आहे आणि ह्याच्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो असतो हा भांबुर्डीचा पाला असतो. इट इज व्हेरी हायली हेल्दी प्लांट आहे. सो हा भांबुर्डीचा पाला इथे रेडी आहे. प्लस इथे आहे आपल्याकडे हळद, लाल तिखट, गरम मसाला, खडं मीठ, हा एक मसाला आहे, आपला घरगुती मसाला इथे बनवलेला, आणि हा आपला गरम मसाला. हे सगळे मसाले आहेत. अंडी आहेत, व्हेज पोपटी आहे पण एगिटेरियन पोपटी आज बनवणार आहोत. अंडी आहेत, वांगी आहेत, लसूण आहे, गाजर आहे, टोमॅटो आहे, दही आहे आणि आपल्या तुरीच्या शेंगा आहेत, कॅप्सिकम आहे, वालाच्या शेंगा, परत तुरीच्या शेंगा जास्त, रताळी आणि कॉर्न. आपण ही सगळं आज वापरणार आहोत. तर आपण चला सुरू करूया. तर आपण कॉर्न आणि रताळी घेतलेले आहेत, ते आता मॅरिनेशनसाठी टाकलेत आणि आपल्या पूर्ण प्रोसेसमध्ये मावशी आपल्याला हेल्प करणार आहेत याच्यात, कारण मला माझ्यापेक्षा जास्त चांगल्या कुकट्या आहेत. तर हे पहिलं आपण टाकलं आहे. कॅप्सिकम आपण टाकणार आहोत, लसूण बघा, मग गाजर, टोमॅटो, आता आपण हे सगळं टाकलेलं आहे. बटाटी सगळी टाकणं. तर मग आता मावशी याच्यात दही टाकणार आहेत, गरम मसाला, हा टाक, हा धना मसाला, धना पावडर आणि गरम मसाला, गावठी मसाला तिखट, आणि हा काश्मीरी मसाला, हळदी पावडर, हा खडा मसाला, मीठ, तुरीच्या शेंगा, वाळाच्या शेंगा टाकते. तर मित्रांनो, आता मस्तपैकी मावशीने पूर्ण ते मॅरिनेट केलं आहे. आता मॅरिनेशन केल्यानंतर आता ते मटक्यात भरायचं आहे. आता मावशी मटक्यात भरणार मटक्यात भरणार. आधी मावशी आता हे घेतात, भांबुर्डीचा पाला घेत आहेत आणि पूर्ण मटक्यात भरायला बघू शकता तुम्ही. पाला आतमध्येची लेअर झालेली आहे. तर मग आता मावशी ह्याच्यात ह्या आपण केलेलं मॅरिनेशनचं टाकणार आहेत. थोडं थोडं एक मुठी टाकणार. मावशीने वेज आता परत टाकलं, लेअर टाकतोय. आता परत एकदा भांबुर्डीच्या पाल्याची लेअर टाकणार आहेत. त्यांनी साईडला पण आता भांबुर्डीचा पाला लावलेला आहे. तर आताच तोंडात पाणी आलंय. एगिटेरियन पोपटी बनवतात, तर आपण अंडी पण टाकलेली आहेत. आता मावशी सगळ्यात शेवटची लेअर त्याच्यावर बसवतायत भांबुर्ड्याच्या पाल्याची आणि मस्तपैकी आता बघा त्यांनी दाबून ठेवलेलं आहे. आता बघा कसा हावराट्यासारखा मुद्दामून करतो, त्याला माहिती आहे पोपटी निघाली की प्रमोद काय पोपटी सोडणार नाही. मावशी तुम्ही इतका पाला का कोंबताय वर खाली पण तेवढा पाणी पाळा पाहिजे, वरती पण तेवढा पाहिजे, कारण का करपतील म्हणून जास्त. अच्छा, मावशी म्हणतात की जो पाला करपू नये म्हणून खालची लेअर आणि वरची लेअर खूप इम्पॉर्टंट असते. तर दोन्ही लेअर मध्ये चांगला पाला बसून ठेवायचा. आता ह्याच्यावर मावशी फॉईल लावताय. फॉईल वरती लावते. आता मावशीने वरून मस्तपैकी बघा फॉईल लावलेला आहे. तर मित्रांनो, हा बघा मटका आपला इथे रेडी आहे पोपटीचा. मस्तपैकी फॉईल लावलाय, मस्तपैकी त्याच्यात मावशीने आपल्याला पूर्ण मटक्यासाठी मदत केलेली आहे. आता बघू शकता मटका मस्त बऱ्यापैकी रेडी झालाय, त्याला फॉईल पण लावलंय. तर मावशी आता याला पण काय करणार आहोत? आता जाऊन आगीत मध्ये भाजणार. ओके.
अशी कौल का ठेवताय खाली? कौल म्हणजे खालना जर राकाडीने हे नाही व्हायला पाहिजे म्हणून ओके. उघडलं नाही पाहिजे. म्हणजे खालची राख ती मटक्यात ना गेली हा, पाहिजे हा. म्हणून मावशीने आता कौल ठेवलेला आहे. हा. आणि आता कौलाच्या बाजूने आपण पूर्ण हे ठेवताय, बघताय आग लावणार आहोत. पूर्ण साईडने पूर्ण राऊंड करून घेतलंय. मटका आपल्याला दिसेल आता ह्याच्यावर मस्तपैकी आपण आणि हा आवरट एक नंबरचा. आत्ताच काय बोलतो? आत्ताच बोलतो मी आत्ताच खायला तयार आहे सगळं. कच्चीच लाकडं लावत होतं. लाकडं लावायचं काम चाललंय. बघू शकता फुल लाकडं लावायची. आणि हा मोठा एक दंडा मिळालेला आहे. पूर्ण मटक्याला पूर्ण सराउंड करून आपण असं मटका लावतो. आणि अशा प्रकारे आपली पोपटी तयार होते. मटका तुम्ही आता बघू शकता आपली पोपटी मस्तपैकी रेडी झालेली आहे. ऑलमोस्ट 40-45 मिनिट्स आपण आगीवर मस्त शेक दिलाय आणि कोळशावर पण आपण एक 15-20 मिनिटं ठेवलेलं आहे. आता हे काढते वेळेस आता मटका बघा असा आलेला आहे. तर साईडने आपण त्याला कोळशे साईड करायचे आणि जो मटका आपला रेडी झालेला आहे तो काढायचा आणि तुम्हाला मी गरम पोपटी कशी असते दाखवतो थोडा वेळ. चला. गरम मटका आहे. चला आता मटका काढूया. फुल्ली गरम मटका रेडी झालेला आहे. आपली पोपटी रेडी आणि खूप जास्त गरम आहे. हा बघा मस्त केळीच्या पानावर आता मटका ठेवलेला आहे. बघू शकता मटका रेडी आहे आणि अशी मस्तपैकी वाफ बघा साईडून कशी निघते. त्याला मस्त दम बसलेला आहे. हा फॉईल आहे. बघा मस्त आपली पोपटी रेडी झालेली आहे. त्याच्यामध्ये शेंगा आपल्या झाल्यात आणि पाला. ह्याच्यात आपण पाण्याचा एक थेंबही टाकला नव्हता. चालेल की बघू शकता मस्तपैकी गरम पोपटी झाली आहे. आणि इकडे पण बघू शकता मस्त असा ह्याच्यातून वास येतो. तर मित्रांनो आपली पोपटी रेडी झाली आहे. एकदम पायपिंग हॉट असं रताळ आहे. अतिशय मस्त झालेली आहे. खूप मस्त झाली आहे पोपटी. थँक्यू सो मच. कशी झाली रे पोपटी? एकदम अच्छा आहे सर. प्रमोद बघा किती भुक्कड आहे. काय बोलत नाही. डायरेक्ट बटाटे सोलून खायला सुरू केलं त्यांनी. खूप भूक लागली आहे आणि पोपटीचा वास इतका मस्त येतोय ना की कधी मी खायला असं झालंय. आता पहिले मी खातो मग बोलतो. तर मित्रांनो तुम्हाला जर अशी पोपटी खायची असेल आणि असं एन्जॉय तुमच्या फॅमिली सोबत करायचं असेल तर तुम्ही फ्रेंड्स विला-सोबत त्यांच्या प्रॉपर्टी बुक करू शकता आणि त्यांच्याकडे हा एक्सपिरियन्स अनुभव घेऊ शकता. आता मिळूया आपण. त्याला ही पोपटी संपवतो नाही तर हा सगळी संपवेल. पटापट खातो. नाद करती काय? याला म्हणतात बघ क्वांटिटी आणि क्वालिटी. जर पोपटी अस्सल पोपटी खायची आहे तर फ्रेंड्स विला मध्ये यावंच लागतंय. काय म्हणते? पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. कीप ट्रॅव्हलिंग.